नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या 3च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण महत्त्वाच्या काही घडामोडींनी करूया. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेत्यांची महत्त्वाची चर्चा झालेली आहे आणि या चर्चेतून राज्यसभेच्या 6व्या जागेसाठीचा निर्णय अंतिम करण्यात आलेला आहे. संभाजीराजे छत्रपती किंवा कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यापैकी एकाची अधिकृत उमेदवारी आज शिवसेना जाहीर करणार आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापुरातून मुंबईकडे निघालेले आहेत. ते संध्याकाळपर्यंत मुंबईमध्ये दाखल होतील अशी माहिती मिळते. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची सकारात्मक चर्चा झाली आहे. त्या संध्याकाळी ते काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे संभाजीराजेंसोबत जुळलं नाही तर शिवसेनेनं संजय पवार यांचा पर्याय तयार ठेवलेला आहे. त्यामुळे संजय पवार की संभाजीराजे याबाबतचा अखेरचा निर्णय आज संध्याकाळी होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धवजींची सविस्तर चर्चा झालेली आहे. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढं काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील. मी नक्की छत्रपती घराण्याचा मान राखून त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात प्रस्ताव दिला, एवढंच मी सांगू शकतो. पण ते शिवसेनेचे उमेदवार असतील, दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील, ही आमची भूमिका आहे. या सगळ्या संदर्भात बोलूया आपण आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी. उदय, 6व्या जागेसाठी घडामोडींना वेग आलेला आहे. संजय पवार तुझ्यासोबत आहे असं कळतंय. काय सांगाल, काय संवाद साधाल त्यांच्याशी, काय वातावरण मुंबईतलं? सुवर्ण, आज कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार कोण असणार आहे त्याची घोषणा होणार आहे. 2 नावांची जी आहे चुरस जी वाढलेली आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती हे अधिकृत शिवसेनेत प्रवेश करतात का, त्यांचं नाव जाहीर होतं का, हे पाहावं लागणार आहे. उमेदवारी त्यांची 6व्या जागेसाठी जाहीर होते का. तर दुसरं नाव आहे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार, जे आता आपल्यासोबत आहेत. खास न्यूज 18 लोकशी बोलणार आहेत. तुम्ही मुंबईत दाखल झालेले आहात, तुमच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कधी कळलं की तुमच्या नावाची चर्चा आहे राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी, खासदारकीसाठी? काल संध्याकाळपासून ही चर्चा मी माध्यमातून बघितलं आणि सकाळी तर सगळ्या माध्यमातून माझ्या नावाची चर्चा होती की ह्यांना उमेदवारी मिळणार म्हणून अशी. आणि त्यामुळे मला हे झालं की बाबा काय, तर बऱ्याच जणांचे फोन यायला चालू झाले की तुम्हाला उमेदवारी तुमची निश्चित झाली, काय झालं. तर म्हटलं पक्षादेश किंवा पक्षप्रमुखांनी किंवा वरिष्ठांनी जोपर्यंत जाहीर करत नाहीत तोपर्यंत आमची उमेदवारी जाहीर होत नव्हती शिवसेनेमध्ये, अशा पद्धतीने सांगितलं. परंतु शुभेच्छा मी स्वीकारल्या. परंतु शिवसेना पक्षाकडनं तुम्हाला काय अधिकृत कळवण्यात आलंय का अद्यापर्यंत? नाही, अजून तरी कसे संकेत वरिष्ठांकडनं आलेले नाहीत की तुम्ही उमेदवार आहात किंवा तुम्ही उमेदवारीची तयारी करा वगैरे, असे काही संकेत अजून तरी मला भाऊ आलेले नाहीत. काय नाही, जर का राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल तर तुमचे कागदपत्र जे आहेत ते देखील रेडी करावे लागणार. कागदपत्र रेडी नाही, त्या संदर्भात सुद्धा काही मला तशी कल्पना दिलेली नाही की सगळी तयारी करून तुम्ही मुंबईत या म्हणून. मी पुण्यामध्ये माझं एक रिसेप्शनचा कार्यक्रम तो आटपला, मंत्रालयात एक माझं काम मी इथं आलेलो आहे. आणि त्या दरम्यान मी सांगितलं मग आहे ना की मी पक्षाचं काम करणार शिवसैनिक आहे. गेली 30 वर्ष मी पक्षात काम करतो शिवसैनिक म्हणून. 15 वर्ष नगरसेवक होतो, शहर प्रमुख होतो, तालुका प्रमुख होतो, जिल्हा प्रमुख म्हणून 15 वर्ष काम बघतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मी 2 वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम केलं. साहेबांनी मला राज्यमंत्री दर्जा दिला. हा माझा प्रवास आहे, हा 30 वर्षाचा माझा. आणि म्हणून शिवसैनिक म्हणून वाटतं की आपल्याला व्हावं, परंतु माझ्या वाटण्यावर आणि माझ्या इच्छेवर चालत नाही. शिवसेना पक्षप्रमुखांच्या इच्छेवर आणि त्यांच्या निर्णयावर पक्ष चालतो आपला. जसं तुमचं नाव चर्चेमध्ये आहे राज्यसभेच्या उमेदवार म्हणून, तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती यांचं देखील नाव सुरू आहे राज्यसभेचे उमेदवार म्हणून. ते देखील कोल्हापूरचे, तुम्ही देखील कोल्हापूरचे. कोल्हापूरला 3रा खासदार मिळणार हे आता कन्फर्म आहे. फक्त कोण असेल, तुम्ही असणार का ते असणार आहे? एक वाद आहे का तुमच्या दोघांमध्ये किंवा काय असं? नाही, वाद वगैरे काय नाही आहे. हा योगायोग असू शकेल या पद्धतीचा. आणि मगाशी मी सांगितलं सर्वांना, ते तुम्हाला पण सांगू इच्छितो, आदरणीय छत्रपती घराणं हे कोल्हापूरसाठी आम्हाला दैवत आहे. आम्ही त्यांना कायम आदर करतो. संभाजीराजे असू देत, मालवीराजे असू देत, त्यांची मुलं जरी असले, मोठे महाराज असले, तर शिवसैनिक म्हणून आणि संजय पवार मी त्यांना कायम पाया पडतो. एवढा आम्ही आदर, आमचे दैवत आहे ते. त्यांनी एवढं आमच्या कोल्हापूरसाठी केलं, आम्ही त्यांना विसरू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांचा आदर ठेवून आम्ही पुढे चालवलं आहे. आता शेवटी निवडणूक आहे. प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आपला माणूस एक जादा जावा म्हणून. उद्धवसाहेब जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असतो. आता पुढं काय होतंय हे मला त्याची काही कल्पना नाही आहे. परंतु तोडीस तोड किंवा त्यांना कुठे श देण्याचं अशा पद्धतीने अजिबात
मला खात्री आहे शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत असं त्यांनी कधी केलं नाही. सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असं कधीच करणार नाहीत. सर्व समाजाला, छत्रपती घराणा, राजे घराण्यांना कायम त्यांनी मान सन्मान दिला आहे. आमच्यासारख्या सैनिकांना, साध्या सैनिकांना, सर्व शिवसैनिकांना ते मान सन्मान देतात, तर राजीनामा ते देणारच ना हो. आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याशी फोनवर चर्चा झालेली, सविस्तर चर्चा झालेली आहे. त्याबद्दल अधिकृत माहिती त्यांनी देखील स्वतः प्रसार माध्यमांना कोल्हापूरला दिलेली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ते आता मुंबईला यायला निघाले, संध्याकाळपर्यंत मुंबईत दाखल होतील. जर का संभाजीराजे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली, तसं ते पक्षात प्रवेश केले, तर तुमची भूमिका काय असणार आहे? जर का त्यांना उमेदवारी दिली तर तुमची काय भूमिका असेल? मला आनंद आहे. त्यांना जरी दिली आपल्या पक्षप्रमुखांनी, तर माझा मान सन्मान चर्चेतनं एवढा मोठा झालेला आहे, तो मी कधी विसरणार नाही आहे. आणि माझ्यासारख्या शिवसैनिकांचा पूर्ण विश्वास ह्या मातोश्रीवर आणि उद्धव साहेबांवर आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील. आणि जरी छत्रपती संभाजींना उमेदवारी दिली तर मला वाईट वाटायचं काही कारण नाही. मी शिवसैनिक म्हणून आहे, जिल्हा प्रमुख म्हणून काम आहे. ह्याच्यापुढे मी आदेश पाळत होतो, ह्याच्यापुढे सुद्धा त्यांचा आदेश पाळून शिवसैनिक म्हणून काम करीन. तुमचं संभाजीराजेशी काही चर्चा झाली का फोन? नाही, काही चर्चा नाही, काहीच चर्चा नाही, काहीच चर्चा झाली नाही माझी. काय तुम्ही आता वाट पाहतायत आदेशाची? आदेशाची वाट बघतोय. आदेशाची. हो, हो. तर आपण पाहतोय की संजय पवार हे आदेशाची वाट पाहत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना कधी त्यांचा निर्णय कळवतात, जो काही निर्णय देतील तो हे स्वीकारायला तयार असल्याचं देखील संजय पवार यांनी सांगितलेलं आहे. नक्की. उदय, आभार. आपण सविस्तर माहिती दिली आणि पवार यांच्याशी बोललात त्याबद्दल. एक महत्त्वाची बातमी आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीकरता राष्ट्रीय छावा संघटनेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. राष्ट्रीय छावा संघटनेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. संजय राऊतांचा छावाकडून निषेध केला जातोय. संभाजीराजेंना उमेदवारी द्या अशी या संघटनेची मागणी आहे. 3 नेत्यांच्या घरावर आक्रमकपणे छावा संघटना दिसतेय. डेडलाईन दिल्याचा निषेध करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय छावा संघटनेनं आग्रही मागणी केली आहे की संभाजीराजेंना उमेदवारी द्या. संजय राऊतांचा छावाकडून निषेध केला जातोय. 3 नेत्यांच्या घरावर चाल करणार असा इशारा छावा संघटनेनं दिलेला आहे. राज्यसभेच्या 6 जागा महाराष्ट्रातून भरल्या जाणार आहेत. या 6 जागांपैकी काँग्रेसकडून 1 उमेदवार जाणार आहे. मात्र या एका जागेसाठीही काँग्रेसचा उमेदवार ठरत नाहीये. एका जागेसाठी अनेक नेते इच्छुक असल्याने हा घोळ निर्माण झालाय. एकीकडे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. मात्र दिल्लीतील नेत्यांची अजूनही महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा झालेली नाही. राज्यसभेसाठी मुंबईतून मिलिंद देवरा, संजय निरुपम, तर दिल्ली वर्तुळामध्ये गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, अविनाश पांडे या काँग्रेस नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर विविध विषयांना घेऊन टीका केली. सरकारमध्ये सध्या बोलघेवड्या नेत्यांची गर्दी चाललेली आहे. राज्य सरकारच्या पापामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं असं फडणवीस म्हणाले. सरकारनं ओबीसींच्या बाबतीत टाइमपास केला, तारखा देऊनही सरकारनं काहीही केलं नसल्याचं फडणवीस म्हणाले. राजकारणामध्ये बोलणारे अनेक असतात आणि अलीकडच्या काळामध्ये बोलघेवड्या नेत्यांची तर मालिकाच. पण बोलेन तैसा वागेन असे नेते बोटावर मोजण्या इतके आहेत. वॉक द टॉक ज्याला म्हणतात ते करणारे नेते हे बोटावर मोजण्या इतके आहेत. आणि सुदैवाने जे जे बोलले ते करून दाखवणारे नेते जर कोणी असतील तर ते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. महाराष्ट्रामध्ये कांद्याचा प्रश्न निर्माण झालाय. आपल्या काळात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला, तात्काळ आपण अनुदान दिलं. आज शेतकरी म्हणतो कांदा फेकून देणं परवडेल, पण त्या ठिकाणी आज विक्री करता गेलं तर भाव मिळत नाहीये. मग आता हे सरकार जे रोज केंद्राच्या नावानं ओरडतं, आता या सरकारची जबाबदारी नाहीये की या कांद्याच्या शेतकऱ्याला त्यांनी अनुदान दिलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. आता आमच्या इथले काही बोलघेवळे म्हणतात न्यायालयाने दिली, मोदींनी नाही दिली. वेड्यांनो, कधीतरी समजून घ्या न्यायालयातला फरक. तुम्ही रिपोर्ट तयार नाही करू शकलात म्हणून तुम्हाला मिळाली नाही. तुम्हाला 1 वर्ष आधी मिळू शकली असती. 1 वर्ष आधी
मी जे सातत्याने म्हणतोय की हे जे आरक्षण गेलं या सरकारचं पाप आहे, पाप आहे, पाप आहे. याचं कारण हे आहे की 1 वर्ष आधी ही सगळी परिस्थिती महाराष्ट्र करू शकला असता जी मध्य प्रदेशने केली, पण यांच्या मनात पाप होतं. तुम्ही मला सांगा, मंत्री मोर्चे काढतायत, भाषणं देतायत, मोदींवर बोलतायत, रिपोर्ट तयार करायला कोणीच तयार नाही. कोणी रिपोर्टकडे पाहायलाच तयार नाही. ओबीसी आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसनं मंथन सुरू केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील उपस्थित आहेत. जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली आहे. एनसीपीच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आहे. ओबीसी आरक्षणावर खलबतं सुरू आहेत, विचार मंथन सुरू आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या चर्चेसाठी जितेंद्र आव्हाडांच्या घरी बैठक सुरू झालेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित आहेत. जयंत पाटील सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात काहीतरी ठोस निर्णय घेणं, काहीतरी ठोस पावलं उचलणं नितांत गरजेचं आहे. विरोधकही त्यावरून आगपाखड करत आहेत. त्यामुळे त्याविषयी खलबतं सुरू झालेली आहेत. ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात काय करायचं याविषयीचा बैठकीमध्ये विचार होतोय. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर रंगलाय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोधी करणाऱ्या ब्रजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे फोटो मनसेनं ट्विट केलेत. या फोटोवर कुछ फोटो अच्छे भी होते हैं और सच्चे भी होते हैं असं कॅप्शन देण्यात आलंय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनसेला जशास तसं उत्तर देण्यात आलंय. मनसेनं स्वतःचा पळपुटेपणा लपवण्याकरता राष्ट्रीय कुस्ती संघ आणि राज्य कुस्ती संघ अध्यक्षांचे कुस्ती स्पर्धेत टिपलेले फोटो ट्विट केल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. तर अमोल मिटकरींनीही राज ठाकरेंचा शरद पवारांसोबत फोटो ट्विट करत काही फोटो खरे असतात आणि चांगले असतात असं ट्विट केलेलं आहे. शेलार याविषयी काय म्हणाले तेही आपण बघूयात. सम्माननीय रोहित पवार जी का मुंबई के राजनीति का अभ्यास नहीं है, राज्य के राजनीति का प्रयास वो ज़रूर कर रहे हैं. हमारी उनको शुभकामनाएं. वो सवाल हमसे पूछने के पहले सम्माननीय रोहित पवार जी स्वयं जो फोटो मनसे के लोगों ने प्रदर्शित किया है उसको ठीक तरीके से देखे. उस फोटो में पार्टी की लाइन छोड़कर भी कैसे एक दूसरे को मिला जा रहा है. एक ही परिवार के 2 व्यक्ति उनको मिलने गए हैं या मिले हैं, स्वयं स्पष्ट है फोटो. इसका अध्ययन रोहित पवार जी करें. बीजेपी के नेता एनसीपी के इशारे पे काम कर रहे हैं. रोहित पवार जी को इस बारे में जानकारी नहीं है, तो इसके लिए उनको ने पहले मनसे के फोटो को जवाब देना चाहिए, ऐसा हमारा कहना है. नवाब मलिक को लेकर बाकायदा ईडी ने चार्जशीट दाखिल किया है और कहा है कि कहीं ना कहीं दाऊद कनेक्शन नजर आ रहा है और कई तरीके की कार्रवाई ईडी की तरफ से भी की जा रही है, एनआई की तरफ से की जा रही है. इस तरह अब तक इस्तीफा नहीं हो पाया है, क्या सोचते हैं? नहीं, जिस तरीके से दाऊद के साथ व्यवहार करने वाले नवाब मलिक का बचाव महाराष्ट्र की सरकार कर रही है, ये कहीं ना कहीं इंगित कर रहा है कि इसके आगे कभी महाराष्ट्र की सरकार दाऊद से संबंधित या दाऊद गैंग से संबंधित आरोपियों से कार्रवाई करने से एक तरीके से बचेंगे क्या, ये प्रश्न सामने आ रहा है. जब एनआईए चार्जशीट फाइल कर रहा है, जब न्यायालय उसके ऊपर अपनी बात 2 टूक कह रहा है, उसके बावजूद उनके अरेस्ट और उसके बाद नो बेल होने के बाद भी शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस उनको बचा रही है. कभी कभी लगता है डी गैंग के इशारे पर तो सरकार नहीं न चल रही, ऐसा हमारा सवाल है. सर, यावर प्रश्न असा आहे की वळसे पाटील गृहमंत्री यावर म्हणालेले आहेत
की एवढ्या वर्षानंतर हे सगळं प्रकरण काढलं जात आहे आणि त्यांना रोवण्याचा प्रयत्न होतो. नवाब मलिक हे निर्दोष आहेत. कोणत्या तरी जमिनीच्या वादावर त्यांना अंतर्वर्षी संबंध जोडले जाऊ नये. सन्माननीय वळसे पाटील साहेब, अजून तुम्ही गृहमंत्री आहात, या राज्यातल्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाही आहात. तुम्ही निर्दोषत्व देणं या एवढा भयंकर गुन्हा नाही. जर तुम्ही निर्दोष आहात असं म्हटलं असेल तर कुठल्याही राज्यात कुठल्याही एजन्सीने अटक केलेल्या, ज्याला न्यायालयाने जामीन न दिलेल्या, ज्याच्यावर चार्जशीट फाईल केल्यावर न्यायालयाने दाऊद यांच्या संबंधाची टिप्पणी केलेल्या बंदिस्त आरोपीला गृहमंत्री निर्दोषत्व देणार असतील तर या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची वेळ आली आहे का, हा प्रश्न. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय त्यावर नजर टाकूया. कुछ लोग डरते हैं और उस डर को छुपाने के लिए फोटो में बहाने ढूंढते हैं. घाबरून अयोध्या दौरा रद्द केला. स्वतःचा पळपुटेपणा लपवण्याकरता राष्ट्रीय कुस्ती संघ आणि राज्य कुस्ती संघ अध्यक्षांचे कुस्ती स्पर्धेत टिपलेले फोटो ट्वीट केले. लेकिन ये पब्लिक है, ये सब जानती है. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर रंगलंय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या ब्रजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे फोटो मनसेनं ट्विट केलेत. यावरून एनसीपी आणि शिवसेनेनं मनसेवर निशाणा साधलेला आहे. त्यांचे आता काही फोटो व्हायरल होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पाहता पवार साहेबांबद्दलचा आमचा जो काही आदर होता तो आदरही कमी होत गेला. ज्या वेळेला पवार साहेबांवर टीका झाल्या, आरोप झाले किंवा भ्याड हल्ले झाले त्यावेळेस सर्वप्रथम राज ठाकरे साहेबांनी त्याचा निषेध नोंदवला. तर असं हे सगळं असताना ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही संस्कृती राज ठाकरे साहेबांनी वेळोवेळी स्वतःहून त्याची अंमलबजावणी किंवा त्याचं पालन केलेलं आहे. पण पवार साहेबांचे ही कूटनीतीचं राजकारण हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना कधीही सहकार्य करणारं नव्हतं. त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिलेला आहे. तर अशा पवार साहेबांना जर त्यांनी ह्या पद्धतीचं रसद पुरवली असेल आणि ज्या पद्धतीने त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत हे सगळं पाहता त्यांचा आम्ही निषेध करतो. ब्रजभूषण को लेकर सवाल उठाए थे और आज ट्वीट किया है फोटो और कहने की कोशिश की जो भी विरोध हुआ है वो एनसीपी के कहने पे हुआ है. किस तरह से देखते हैं? नहीं, मुझे इसमें कोई ज़्यादा कुछ मतलब दिखता नहीं है क्योंकि एनसीपी को ऐसे करने की कोई ज़रूरत नहीं है. जो फ़ोटो है ये फ़ोटो पहले कोई फंक्शन का फ़ोटो है, कबड्डी के फंक्शन, कुश्ती के फंक्शन का फ़ोटो है, तो उसका और इसका संबंध जोड़ना ठीक नहीं होगा. ही रसद पुरवण्याचं काम जे आहे ते महाराष्ट्रानं कोणी केलंय? मनसेकडून आरोप फोटो व्हायरल फोटो व्हायरल झालेला आहे. काय सुप्रिया सुळे आणि ब्रजभूषण यांचा एक फोटो व्हायरल. ब्रजभूषण सरांना कोण ओळखत नाही, आम्ही ओळखतो. आम्ही एकत्र बसतो, खासदार आहेत, एकत्र जेवतो, एकत्र भेटतो. फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं? अभ्यास करा, अभ्यास म्हणावा त्यांना. पार्लमेंटचा अभ्यास करा. लोक तिकडे कशा प्रकारे बसतात, एकाच सभागृहात लोक बसतात, आजूबाजूला असतात, एकत्र चहापान करतात. योगींच्या बरोबर पण आम्ही चहापान करतो. म्हणून काय योगीने आम्ही रसद पुरवली त्यांना अडवण्यासाठी? अभ्यासात कच्चे आहेत हे लोक. पुढच्या बातमीकडे वळूया. शिवसेना आणि सोमय्या यांच्यातील आरोप प्रत्यारोप काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. यात उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध आहेत असा आरोप सोमय्यांनी केलाय. तसंच 26/11 हल्ल्यात अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेट प्रूफ जॅकेट बोगस असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. हेमंत करकरेंना देण्यात आलेलं बुलेट प्रूफ जॅकेट हे बोगस होतं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल यांनी पुरवलं होतं. यशवंत जाधव यांच्यावर ज्यावेळी धाड टाकण्यात आली त्यावेळी बिमल अग्रवाल यांचं नाव पुढे आलं होतं. नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोहोचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत आहेत असंही सोमय्या म्हणाले. ते बुलेट प्रूफ जॅकेट कोणी दिलं होतं? ते सप्लाय केलं होतं बिमल अग्रवाल. त्याची चौकशी झाली, कमिट्या नेमल्या गेल्या, बिमल अग्रवालची अटक झाली. तो बिमल अग्रवाल
ज्यांनी हे बोगस घाणेरडे बुलेट प्रूफ जॅकेटचा सप्लाय पोलिसला केला होता, पोलिसांनी ते बुलेट प्रूफ जॅकेट घातले होते, घालतात त्यावेळी उद्धव ठाकरे परिवार चे जे व्यावसायिक पार्टनर आहे, संबंध आहे, व्यवहार आहे, यांची पार्टनरशिप, यांचे आर्थिक व्यवहार, यांचे व्यावसायिक संबंध, ज्यांनी माझा हेमंत करकरेची हत्या केली, हेमंत करकरेची हत्या 2 कारणांनी झाली. हत्या कसाबचे सहकारी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केली आणि हत्या म्हणजे मृत्यू झाला. ते जे बुलेट प्रूफ जॅकेट होतं, ते बुलेट प्रूफ जॅकेट बोगस होतं, नकली होतं. श्रीधर पाटणकरशी व्यावसायिक संबंध, श्रीधर पाटणकरचे समर्थ इन्फ्रामध्ये बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधवची, आणि बिमल अग्रवाल म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट, बोगस बुलेट प्रूफ जॅकेटचा सप्लायर. नवाब मलिक दाऊद तर माफिया सेने वाले एनसीबीला सांगतात, अरे हम भी तुमसे कम नहीं है, तुम दाऊद गैंग से पास नवाब मलिक के थ्रू जाते हैं, हम बिमल अग्रवाल के थ्रू कसाब के द्वारा हम दाऊद के पास पहुंचते हैं. किरीट सोमय्या यांचे आरोप गमतीशीर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे गृहमंत्री वळसे पाटील यांनी. ही मोठी गमतीशीर गोष्ट आहे. आता कशाचा तरी कशाशी संबंध जोडायचा. आता हे कोण विमल अग्रवाल, कुठल्या बुलेट प्रूफ काय वगैरे, आता ते त्यांना जी माहिती मिळते ती कुठून मिळते मला माहिती नाही, परंतु या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे असं मला काही वाटत नाही. पुण्यामध्ये एटीएसची मोठी कारवाई बघायला मिळते आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी या घडीची. पुण्यामध्ये एटीएसनं मोठी कारवाई केलेली आहे. मोहम्मद जुनेद याला दापोडीतून अटक करण्यात आलेली. लष्कर ए तय्यबासाठी हा काम करणार होता. काम करण्यासाठी त्यानं पैसे सुद्धा घेतलेले होते. जम्मू काश्मीरमधून त्याने पैसे घेतले. मूळचा हा अकोल्याचा आहे. जुनेदचं 28 वर्षाचं वय आहे. सोशल मीडियावरून त्याचा संपर्क झाला लष्कर ए तय्यबाशी आणि लष्कर ए तय्यबाचं तो एक काम करणार होता. त्याचे पैसे सुद्धा जम्मू काश्मीरला जाऊन त्याने घेतलेले होते. मोहम्मद जुनेद याला दापोडीतून अटक करण्यात आली. आता त्याच्याकडून एटीएस अधिक माहिती घेईल. नेमके पैसे कशासाठी घेतले, काय काम लष्कर ए तय्यबाचं त्याला करायचं होतं. मूळचा हा अकोल्याचा आहे. 28 वर्षाचं वय आहे. दहशतवादी संघटनाशी संबंधित असल्याच्या आरोपावरनं जुनेद मोहम्मद या तरुणाला एटीएसनं अटक केलेली आहे आणि इथेच त्याची चौकशी केली जाते. काल रात्री पिंपरी चिंचवड परिसरातील दापोडी येथून त्याला एटीएसनी अटक केली आणि जुनेदला गजवाते अल हिंद या अतिरेकी संघटनेच्या अकाउंटवरनं 10,000 रुपये मिळाल्याची माहिती पुणे एटीएसला मिळाली होती आणि त्या आधारावर तपास करत एटीएस त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याला जेरबंद करण्यात आलेला आहे. यानंतर त्याला पुणे कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि त्याच्या चौकशीसाठी रिमांड घेतली जाईल. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे. नेमका जुनेद त्याला फंड मिळाला होता, त्याचा उपयोग कशासाठी करणार होता, तो पिंपरी चिंचवडमध्ये किती वर्षापासून राहत होता याची माहिती एटीएस आता घेत आहे आणि जी माहिती मिळते सूत्राकडनं तो व्यापाऱ्यांच्याही संपर्कात होता आणि त्याचबरोबर काही क्लोज ग्रुप जे होते व्हॉट्सअपमध्ये त्या ग्रुपमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांचीसुद्धा चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. सचिन हंसाटेचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. मालवणच्या तारकर्लीमधून बातमी आहे. तारकर्लीमध्ये समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. बुडून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. स्कुबा डाईव्ह करून परत येत असताना किनाऱ्यापासून काही अंतरावर ही बोट बुडाली आहे. बोटीत 20 पर्यटक होते. दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. बाकी 16 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. लोणावळ्यामध्ये ड्यूक नोज इथं दिल्लीतील तरुण फरहान शहा सहलीसाठी आला होता. तो शुक्रवार दुपारपासून जंगलात बेपत्ता झाला.
फरहानचा शोध घेण्याकरता NDRFचं पथक पोहोचलं होतं. तत्पूर्वी सकाळी NIS शिवाजीच्या जवानांना दरीतून दुर्गंधीचा वास आला. NDRFचे जवान दरीत उतरले असता त्यांना तिथं फरहानचा टी-शर्ट आढळला. नागपूरमध्ये अंगावर पेट्रोल टाकून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या विक्रीनंतर शिल्लक जमिनीचा सातबारा देण्याची मागणी करत शेतकऱ्यानं उमरेड SDO यांच्या दालनामध्येच अंगावर पेट्रोल ओतून घेतलं आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला. सागर मंदरे असं शेतकऱ्याचं नाव आहे. उमरेड पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतलेलं आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी वाढलेल्या आहेत. शरद पवारांविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये ठाणे सत्र न्यायालयानं केतकीला 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भंडाऱ्यातून बातमी आहे. भंडाऱ्याच्या पिंपळगावमधील आरोग्य विभागाचा अत्यंत भोंगळ गलथान कारभार समोर आलाय. 65 वर्षाच्या वृद्धाला मुदत संपलेलं औषध देण्यात आलं, म्हणजे एक्सपायरी डेट झालेलं औषध देण्यात आलंय. रुग्णाची प्रकृती खालावल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. रुग्णाच्या नातेवाईकांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. मात्र एक्सपायर झालेली औषधं आरोग्य केंद्रात ठेवलीच कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय. मला दवाई देऊन द्या मला टॉनिक, त्यानं लिहून दिल्याच्या नंतर त्या बायकर त्या झाला तर तिने चिठ्ठी पाहिलं आणि तिनं मग हे दवाई दिलं का हे दवाई तुम्ही 2 दात काही 1 दात घेऊन घ्या पाणी टाकून शिन्या असं तिनं म्हणलं. खाल्लं तर मग ते घडीभर लायला ते चक्कर आल्याचे वाटेल आमचा. हो मग याईने पाहिला मग ते दवाई उतरली आहे. दवाखान्यात गेल्यावर नंतर त्यांनी दवाई आणलो जी असं मला सांगितलं. मला दवाई आणल्यावर चक्कर आल्या काय वाटते म्हणला. मी म्हणला डॉक्टरनं कोणती दवाई दिली पाहिलं, चेक केल्यानंतर गोळ्या बरोबर दिसल्या. परंतु जे टॉनिक होते त्या टॉनिक फरवरी 2022 लिहिली होती एक्सपायरी डेट आणि आता 5वा महिना लागला. 5व्या महिन्याची 16 तारीख म्हणजे तिला 3 महिने झाली होती एक्सपायरी झालेली. आज माझ्या पप्पाला दिला. असे यांनी जर गलत औषधे म्हाताऱ्या लोकांना दिल्या कितीतरी लोक बळी पडतील. हे जीवाशीन हे लोक खेळत राहतील. त्याच्यासाठी याच्यावर काहीतरी उपाय झाला पाहिजेत म्हणून यांनी दवाखान्याकडे औषधी वाटपाकडे डॉक्टरांकडे लक्ष दिल्या पाहिजेत. पिंपळगाव PSCच्या सदर घटनेची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्या घटने जी घडल्यानुसार आपण त्याची चौकशीसुद्धा समिती तयार करून चौकशी त्याची केली जाईल पूर्ण. या चौकशीमध्ये जे काही कर्मचारी म्हणा किंवा आपलं यंत्रणा जर दोषी असेल तर त्या संबंधितावर योग्य ती कारवाई चौकशी अहवालानुसार आपण करू. एक छोटासा ब्रेक घेऊया. दुपारच्या बातम्यांमध्ये काही क्षणात पुन्हा भेटूया. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. नागपुरातून एक महत्त्वाची बातमी. नागपुरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. नरखेड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होतोय. वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे सुद्धा उडून गेलेत अशी परिस्थिती आहे. खूप वादळी वारा आहे. नरखेडमधली ही दृश्य आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. जोरदार पाऊस आलेला आहे. वादळी वाऱ्यासह आलेला हा पाऊस आहे. त्यामुळे घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस येतो आहे. खरं तर वादळी वाराच जास्त आहे. ही नागपूरच्या नरखेडमधली दृश्य आहेत. नरखेड तालुक्यात जोरदार पाऊस आलेला आहे आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. घरावरचे पत्रे सुद्धा उडून गेलेले आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. तुषार, ही दृश्य थोडी धडकी भरवणारीच आहेत. आपण बघतोय की घरावरचे पत्रे सुद्धा उडून गेलेत. आत्ताचं काय अपडेट आहे?
निश्चितच अचानक वातावरणामध्ये जो बदल झाला त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील विशेष करून नरखेड आणि काटोल भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याचं पाहायला मिळतं. जर का तुम्ही नागपूर शहराचं सध्याचं वातावरण बघितलं तिथे कडक ऊन पाहायला मिळत आहे. मात्र त्याच जिल्ह्यातल्या आपल्या 2 तालुक्यांमध्ये हे चित्र पाहायला मिळतं. साधारण अर्धा तासाआधी त्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि वारा इतका जोराचा होता की अनेक घरावरची पत्र उडून गेली, अनेक घरावरची कवेलं उडून गेली. इतकंच नाही तर काही ठिकाणी झाडं देखील पडल्याची माहिती पुढे येत आहे. आणि या संपूर्ण घटनेमध्ये सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती पुढे येत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की अचानक नागरिकांना देखील कल्पना नव्हती, कारण की अचानक ज्या प्रकारे वातावरणामध्ये बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आला त्यामुळे नागरिकांना देखील आश्चर्य वाटतं. मात्र दिलासा हा म्हणावा लागेल की वातावरणामध्ये गारवा देखील आलेला आहे. विशेष करून संत्र्याचं काही नुकसान झालेलं आहे. विशेष करून जे आता आंबिया नक्षत्रातला बहार झाडावर आला होता की थोडी छोटी होती ती नुकसान झाल्याची काही प्राथमिक माहिती मिळत आहे. नक्की. धन्यवाद तुषार, आपण माहिती दिल्याबद्दल. बुलढाण्यातून बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. बुलढाण्यातील खापरखेडा गावात स्वातंत्र्यानंतरही कित्येक वर्ष उलटली, एसटी धावलेली नव्हती. एसटी नसल्यानं आजही खापरखेड्यातील ग्रामस्थ बैलगाडी, सायकल किंवा मग पायीच साधारणपणे 7 किलोमीटर ते 10 किलोमीटरचा प्रवास करायचे आणि मग त्या गावात जाऊन त्यांना एसटी पकडता यायची. देश स्वातंत्र्य झाला तरी खापरखेडा काही स्वतंत्र झालं नव्हतं, विकासापासून कोसो दूर होतं. न्यूज 18 लोकमतने या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट दाखवलेला होता. नागरिकांच्या व्यथा आपण त्यामध्ये मांडलेल्या होत्या. एसटी मिळवण्याकरता ग्रामस्थांनी अनेक निवेदनं दिली तरीही ग्रामस्थांच्या मागणीला यश आलं नव्हतं. या गावाचं वास्तव आपण न्यूज 18 लोकमतवर दाखवलं. अवघ्या 2 दिवसात त्या गावाला एसटी बस मिळेल अशी ग्वाही खुद्द पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिलेली आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचं नाव घेऊन आपण या स्पेशल रिपोर्टमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की पालकमंत्री साहेब तुम्ही खापरखेडाकडे लक्ष देणार का? आणि त्यांनी दखल घेतलेली आहे. राजेंद्र शिंगणे असं म्हणाले की 2 दिवसामध्ये खापरखेडात बस पोहोचेल. धावत्या रेल्वे गाडीमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रेल्वेखाली पडलेल्या प्रवाशाचे आरपीएफ जवानानं प्राण वाचवले. वर्ध्यातील रेल्वे स्थानकात ही घटना घडलेली आहे. ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली. अहमदाबाद पुरी एक्सप्रेसमधून चित्रधर पन्ना हे बाटलीत पाणी भरण्याकरता प्लॅटफॉर्मवर उतरले. नेमकी गाडी सुटली. त्यांनी ते पाहिलं. ते धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन ते खाली पडले. हा सगळा प्रकार पाहून कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान ज्यांनी गाडीजवळ जिथे ही घटना घडते तिथे धाव घेतली आणि त्या प्रवाशाला बाहेर काढलं, त्याचे प्राण वाचवले. पोलिसांचं संख्याबळ कमी असलं तरी वाढती गुन्हेगारी कमी करण्याकरता आणि शहर सुरक्षित ठेवण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी खेडमध्ये प्रोजेक्ट नेत्रा राबवायला सुरुवात केली आहे. आपण पाहूयात नेमकं हे प्रोजेक्ट नेत्रा काय आहे. रत्नागिरीतला हा खेड तालुका. पोलीस खेडवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवून आहेत. रत्नागिरी जिल्हा अधीक्षक मोहित कुमार गर्ग खेडमध्ये नेत्रा प्रोजेक्ट राबवत आहेत. या माध्यमातून खेडच्या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि लाऊडस्पीकर बसवण्यात आले, जेणेकरून रहदारीवर लक्ष राहील, बेशिस्त चालकांवर कारवाई करणं सोपं जाईल आणि घडणाऱ्या घटनांवर पोलिसांची नजर असेल. तसंच जर काही सूचना करायच्या असतील तर पोलीस लाऊडस्पीकरवरून नागरिकांपर्यंत पोहोचू शकतील. पूर्ण जिल्ह्यासाठी प्रोजेक्ट नेत्रा हे प्रोजेक्ट राबवले जात आहे. 21 ठिकाणी खेड शहरामध्ये आत्ता सध्या कॅमेरे ॲक्टिवेट केलेले आहेत. त्या कॅमेऱ्याबरोबरच आम्ही शिवाजी चौक, एसटी स्टँड आणि गांधी चौक या ठिकाणी साऊंड सिस्टीम पण चालू केलेली आहे. खेड पोलीस ठाण्यातच या सीसीटीव्ही आणि लाऊडस्पीकरचं नियंत्रण असणार आहे. या ठिकाणी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलाय. बसवण्यात आलेले कॅमेरे उच्च दर्जाचे आहेत. पोलीस दलावरील ताण पाहता प्रत्येक ठिकाणी कर्मचारी किंवा स्टाफ देणं शक्य होत नाही. तर अशा सिस्टीमनुसार जर काम केलं तर निश्चितच या सिस्टीमचा फायदा पोलीस दलामध्ये काम करताना आम्हाला
उपयोगी पडेल. CCTV एवढ्यासाठी महत्त्वाचा असतो की कुठे ट्रॅफिक जाम झालं, एखादा गुन्हा घडला, एखादा ॲक्सिडेंट झाला, तर त्या सगळ्या गोष्टींचा तपास करण्याकरता CCTVची अत्यंत गरज असते. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे खेड तालुक्यात घडतात, तर रहदारी वाढल्यानं वाहतूक कोंडी ही नेहमीचीच. त्यावर उपाय म्हणून नेत्रा प्रोजेक्ट गरजेचं होतं असं नागरिक सांगतायत. बशीर हजवानी फाउंडेशनच्या माध्यमातून CCTV बसवले गेले. पोलिसांनी इथं 12 ठिकाणी जवळजवळ 10-20 ठिकाणी CCTV कॅमेरे आणि स्पीकर बसवलेले आहेत आणि त्याचा कंट्रोल सगळा खेड पोलीस स्टेशनमध्ये आहे. त्याचा फायदा असा आहे की एकच कर्मचारी एकाच ठिकाणी बसून सगळ्या शहराला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला आणि खेडमध्ये गुन्हेगारी घटना कमी झाल्या तर नक्कीच संपूर्ण रत्नागिरी करता या नेत्रा प्रोजेक्टचा विचार करता येईल. चंद्रकांत बनकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, खेड. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त दुपारच्या बातम्या न्यूज 18 लोकमतवर. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यातील बोरगाव इथल्या रेशन दुकानदारांकडून गरिबांच्या रेशन धान्यावर डल्ला मारला जात होता. हा प्रकार आम्ही समोर आणला. आदिवासींच्या तोंडचा घास रेशन दुकानदार हिरावून घेत होता. अशा रेशन दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकही करतायत. देवरी तालुक्यातील आदिवासी नक्षल असलेल्या बोरगावात गट ग्रामपंचायत असून कलचुआ हे गाव बोरगाव इथल्या रेशन दुकानाला जोडलेलं आहे. बहुतांश आदिवासी कुटुंबाची रेशन कार्ड्स ही अंत्योदय यादीत असल्यानं अंत्योदय धारकांना 35 किलो गहू, तांदूळ मिळत असतो. मात्र या आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती नाही आणि याचाच फायदा रेशन दुकानदार घेत आहेत. अनेक वर्षांपासून या कुटुंबाच्या रेशनवर रेशन दुकानदार डल्ला मारत असून काहींना 20 किलो तर काहींना 25 किलो इतकंच रेशनवरचं धान्य दिलं जात आहे. विचारतून पण आता ते आम्हाला एक जण बोलला तर गरम होते सर. आम्हाला ते महिन्यातून तेवढाच 12 किलो आणि 8 किलो गहू. नाहीतरी आता अंत्योदयचा 25 किलो खत होते तर 25 किलो तांदूळ द्यायला पाहिजे ना 10 किलो गहू द्यायला पाहिजे, तर तसं देत नाही. 20 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, 35 किलो खतवल्या जाते कार्डवर. आम्हाला जेवढं खतवत आहे तेवढं आम्हाला राशन आवश्यक पाहिजे आहे. युनिटप्रमाणे जसं मागतो आपण तर युनिटप्रमाणे देत नाही. 2 किलो आम्हाला कमच देते राशन आणि काही बोलायला गेला तर मग म्हणते की मला राशन कम येते तर मी कुठून देऊ, आपल्या घरून देऊ का असं म्हणते. गोरगरिबांच्या रेशनवर डल्ला मारणारे दुकानदार निर्लज्जपणे रेशन कमी देत असल्याचं ऑन कॅमेरा कबूल करतायत. तर अशा रेशन दुकानदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं तालुका अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं. 10 किलो तांदूळ दिला ना 8 किलो गहू दिला तेवढंच खातो. 18 दिलं म्हणून 18च खातवलं सर. शासनाकडून कमी येतं का? नाही, शासनाकडून कम नाही, पण तो मोजण्यामध्ये कम असं होऊन जाते. 10-20 किलो तर त्यावेळेस ते सांगितलं ना मोजण्यामध्ये कम जास्त म्हणजे राशन घटतो तो त्याच्यामध्ये. मौजा बोरगावला प्रभाकर फुलकू देशमुख हे रास्तावर दुकानदार आहे आणि दर महिन्याला ऑनलाईन प्रमाणे मागील 1 महिन्याच्या पूर्वीचं धान्य वजा जाता त्यांना तितकं धान्य मंजूर केलं जाते. ऑनलाईनच्या डाटानुसार तेवढं मंजूर केलं जाते आणि 10 रुपये योजनेनुसार दुकानात पोचवलं जाते. आणि आता जसं मला माहीत पडलं की बा लाभार्थ्यांना कमी धान्य वितरण करत आहे, तर त्या प्रकरणाची आपण सखोल चौकशी करून रास्तावर दुकानदारावर नियमानुसार कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार साहेबांमार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. गोरगरीब जनतेला अन्नासाठी वणवण फिरावं लागू नये यासाठी सरकारनं विविध योजना आखल्या. मात्र गरिबांच्या रेशनवर रेशन दुकानदारच डल्ला मारत असल्यानं आता अशा रेशन दुकानदारांवर कडक कारवाई झाली पाहिजे, तरच असे प्रकार भविष्यात होणार नाही. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. चिपळूणच्या तिवरे गावात 40 कुटुंब राहत असलेल्या धनगरवाडीत पोचण्याकरता रस्ताच नाही, साधी पायवाट सुद्धा नाही. तर या वाडीतल्या नागरिकांना पाण्यासाठीही डोंगर दऱ्यातून मैलोनमैल पायपीट करावी लागते, तेव्हा कुठे पाणी मिळतं. आपण पाहणार आहोत धनगरवाडीतल्या कुटुंबाचा जगण्यासाठीचा संघर्ष.
जगणं महाग झालंय, मरण स्वस्त झालंय. चिपळूणच्या तिवरे गावातल्या भेंदवाडीत राहणाऱ्यांकडे बघून तर हेच म्हणावं लागेल. भेंदवाडीतल्या धनगरवाडीत 40 कुटुंब राहतात. गेली अनेक वर्ष या कुटुंबातल्या महिला, मुलं आणि वृद्धांना डोंगर दऱ्यातून रस्ता काढत हंडा कळशीतून पाणी आणावं लागतं. घरापासून 2-3 किलोमीटर रोज दिवसातून 3-3, 4-4 वेळा नैसर्गिक स्रोताच्या ठिकाणाहून हे पाणी आणलं जातं. पाणी आणलं तरी मोजून मापून प्यावं लागतं, वापरावं लागतं. पाण्याची परिस्थिती काय आहे आमची जन्मापासून आहे. किती वर्ष आता हे आम्ही हे बघता 75 वर्ष झाली म्हणा हे पाणी भरून. 2 किलोमीटर पाणी नाही यायचं इथनं डोक्यावरनं. धनगरवाडीतल्या प्रत्येकाच्या घरी किमान 30 ते 40 गोधन आहे. वासरांना, दुभत्या जनावरांनाही पाणी लागतं आणि त्याकरताही महिलांना, मुलांना पाणी भरत राहावं लागतं. पूर्वीपासूनच पाणी ते आहे, पण त्याला गती नाही म्हणजे काय उकरणं नाही, त्याला कोण इकडे बघणं नाही. हे आम्ही रानात राहणारी माणसं. धनगरवाडी डोंगर माथ्यावर आहे. तिथं पोचण्याकरता रस्ता तर नाहीच, साधी पायवाटही नाही. त्यामुळे जंगलातून वाट काढत पाण्याकरता फिरावं लागतं. शाळेत सकाळी 6 वाजता जायला लागतं, याच्या आधी पाणी भरायला लागतं. रस्ता नाही, त्यामुळे घरातला पुरुष माणूस किंवा वृद्ध आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेण्याकरता मोठीच कसरत करावी लागते. आजारी पडल्यानंतर आम्हाला त्यांना चादरीत बांधून ह्या डागण खाली घेऊन जावं लागतं आणि असं करता करता आमच्या अशा 1-2-3 केसी गेलेल्या आहेत. निवडणुकांवेळी आमच्याकडे मतं मागायला येतात, पण आमचा पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न इतक्या वर्षात का सोडवला गेला नाही, असा नागरिकांचा संतप्त सवाल आहे. आपला देश स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 77-78 वर्ष झाली, तरी तिवरे भेंदवाडीची मुळात ती परिस्थिती आहे ती अजून बदललेली नाही. आणि इकडच्या ह्या परिस्थितीला आता तिवरे 2019ला तिवरे धरण फुटलं, त्याचा जाण्याचा खालचा जो संपर्क होता तो टोटल तुटलेला आहे. तर येण्या जाण्याची मोठ्या अडचणी व्हायला लागलेल्या आहेत. एका बाजूला शहरांचं मेट्रो शहर करण्याकडे प्रयत्न होत असताना राज्यातली काही गावं, वाड्या, वस्त्या पिण्याचं पाणी किंवा रस्ता अशा मूलभूत गरजांकरता संघर्ष करतात. त्यामुळे मतं मागणाऱ्या, राजकीय व्यासपीठावरून विकासाविषयी मोठमोठ्या बाता मारणाऱ्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. स्वप्नील घागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, तिवरे, रत्नागिरी. खरं तर पाणीबाणी अशी एक मोहीमच आम्ही सुरू केलेली आहे आणि न्यूज 18 लोकमत त्या गावांपर्यंत पोहोचतंय जिथे ही अशी परिस्थिती आहे. आणि 1-2 वर्ष नव्हे, गेली अनेक वर्ष अशी पाणीबाणीची परिस्थिती आहे. 2-2, 3-3 मैल जाऊन मग हंडा कळसा भरून तो घरापर्यंत आणावा लागतो. दिवसभर महिला, वृद्ध हेच काम करतात. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया अजून काही बातम्यांचं. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.